वेलकम बॅक टू माय चॅनल सुरक्षा साबळे. तर आता तुम्ही परत विचार करताना ही परत गेली किचन मध्ये. तर आज मी काही म्हणजे स्पेशल नाही बनवणार आहे, पण स्पेशलच बनवणार आहे, पण पौष्टिक बनवणार आहे. कारण की मला खूप सारे कमेंट्स आले की सुरक्षा, आम्हाला तुझ्याकडून सुरक्षाची गरज आहे. म्हणून म्हणलं की चला आपण ह्याला थोडीशी मी माझी सुरक्षा देऊनच देते बाबा. तर मी तर तिकडे येऊ नाही शकत तुमच्यासाठी, म्हणून मी तुम्हाला वाया व्हिडिओ दाखवते, थ्रू व्हिडिओ दाखवते की आपण आज एक मस्तपैकी पौष्टिक मी तुम्हाला एक लाडू बनवणार आहे, जे खूप स्वीट असतं, डिलिशियस असतं, यम्मी असतं आणि ज्याने कॅल्शियम, विटॅमिन, प्रोटीन सगळं काही आपल्याला एकत्र भेटेल. म्हणजेच काय, कळालंच असेल तुम्हाला की ड्रायफ्रूटचा लाडू तो मी बनवणार आहे. कारण की काय होतं, ड्रायफ्रूट खाता खाता कंटाळ येतो, त्याचा पावडर बनवला आणि तो दुधात मिक्स करून प्यायला घाण वाटतं. कारण दूध आपल्याला आवडत नाही मंडळी, नाटकेचे आपले 100 आहेत ना, त्याच्यामुळं. तर आता हे बघा, मी इथे ड्रायफ्रुट्स घेतलेत काही, आणि हे ड्रायफ्रूट आता मी मिक्सर मध्ये टाकणार आहे. सगळे आधी भाजून घ्यायचेत, मी हे भाजून घेतलेत, पण तो शॉर्ट करायचं मी विसरले. अक्रोट, बदाम, पिस्ता, काजू आणि पंपकिन सीड. अजून एक ती सीड असते, ती मला नाही माहिती, ती मम्मीने आणली होती, बट ती वाली एक. आणि सगळे प्रकारचे ड्रायफ्रूट मी आणले होते, पावशर पावशर, अर्धा किलो असे आणले होते ह्या रेशोमध्ये. आणि ते मी यूज करते. काही मला असेच खायला लागतात आणि काही मी लाडू बनवते, जे दादाला पण आवडेल, पप्पा पण खातील, मम्मी खाईन आणि मी पण खाईन. मेन म्हणजे आमच्या मम्मीला जास्त गरज आहे. आता ह्याच्यात मी टाकले, आता हे आपण किसून घेऊयात, मग मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे? चलो. तर मंडळी हे बघा, इथे आपलं हे किसून झालंय ड्रायफ्रूट सगळे, आणि हे आपण ह्या प्लेटीत वतून घेऊ. ह्याचा असा किस होतो, हे बघा, एकदम बारीक किस, पण तरी पण थोडासा दरदरा ठेवायचा आहे. कारण आपल्याला त्याच्यात गुळ टाकायचं आहे, आणि गुळ टाकून त्याचं मिश्रण करायचं, म्हणजे वाटलं पण पाहिजे ड्रायफ्रूट आहे, नाही तर काहीतरी बेसनचा लाडू खाल्ल्यावानी वाटेल. त्याच्यामुळं मी इथं पप्पाकडून किसून घेतलं होते सकाळीच. गुळ हा लागणारच आहे, त्याच्यामुळे आपण सुरुवात करूया. आता किस बघितलाय, कढई ठेवायची जी नॉन स्टिकी असेल, नॉन स्टिकी असेल अशी कढई घ्यायची. कारण की गुळ असला तर गुळ चिटकतो खूप जास्त, त्याच्यामुळं. तर आपल्याला चौघांना पुरतील असे लाडू बनवायचे, तर अजून थोडा कूट लागेल, मी अजून थोडा कूट करते त्याचा. आणि तोपर्यंत गॅस गरम होतोय, थांबा. तेल टाकू. आता तेल टाकलंय, आणि लाईक कमी टाकायचंय, ज्याने फक्त आपलं हे त्याला हे भेटेल. आता हे गरम झालं. आता ह्याच्यात जो आपण कूट केलाय त्याला भाजून घ्यायचंय. भाजल्याला लगेच वास येतो तुम्हाला. आणि त्यानंतर आपल्याला हा गुळ टाकायचा आहे. गुळ तुम्हाला किती गोड लागतं त्या हिशोबाने टाका. म्हणजे आम्ही जास्त गोड खातो, कारण आम्ही गोड माणसं आहेत. तुम्ही बघा तुमचं किती खातात किती नाही, पण एवढा गुळ तर मी नाही टाकणार आहे. तरी पण मॅनेजमेंट तर आपल्याला करताच येते, राईट? मग आता गुळ ह्याच्यात मिक्स करायचा आहे, पण जास्तच टाकायचं, कारण बांधता पण आला पाहिजे लाडू, त्याच्यामुळं. इतनी ताकत लगती है मिया. करू असं होतं हे रेडी. जेव्हा आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे ना, तर ह्याचं सारण असं तुम्हाला लगेच कळून येतं की ह्याचं बनणार आहे म्हणून. बाबा स्टार्ट केलं. आता हे सगळं बनवून झालंय. आता आपण थोडं थांबू, त्याला गार होऊन देऊ. थोडस कोमट असलं ना, थोडस गरम ठेवायचं, मग आपण त्याचे लाडू बांधू. आता थोडस गार व्हायला ठेवू, कारण हात भाजतील म्हणून, ठीक आहे? तर मी ह्याला थोडस गार होण्यासाठी ठेवलंय.
आपण मग लाडू बांधताना मी तुम्हाला दाखवते. ठीक, तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि येस, जसं तुम्ही मला इंस्टाग्रामला, फेसबुकला जसं सपोर्ट करतात, इवन दो तुम्ही मला स्नॅपचॅटला सुद्धा जॉईंट आहात, मी ते बघितलं, पण तुम्हाला यूट्यूबला काय प्रॉब्लेम आहे का माझ्याशी? यूट्यूब को देखो ना यार, यूट्यूब के वीडियोस देखो, इतने अच्छे अच्छे बनाए मैंने. त्याच्यात एवढ्या साऱ्या रेसिपी सांगितल्यात मी. तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि आवडलं तर कमेंट पण करा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की मी ह्या रेसिपीमध्ये काहीतरी विसरले, कारण मी विलायची पावडर नाही टाकली, मला आवडत नाही, मला आवडत नाही म्हणून. मग पण जर अजून काही असलं की तुम्हाला असं वाटेल की ह्याच्यात टाकायला हवं होतं पण मी नाही टाकलं, तर ते पण कमेंट करून सांगा. आणि येस, ऑफकोर्स हे माझीवाली रेमेडी ती यूज करून नक्की बघा आणि सांगा टेस्ट कशी झाली. आणि जेव्हा तुम्ही मला भेटायला येताल किंवा मी जर तुम्हाला चुकीने भेटले कुठं, मग नक्कीच आपण काहीतरी करूयात, काहीतरी बनवू, काहीतरी जेवण, काहीतरी खाऊ. आणि येस, नक्कीच विसरू नका मला लाईक करायला. आणि अजून काय काय बनवू, तुम्हाला अजून काय काय आवडतं किंवा मी बनवलेलं अजून तुम्हाला काय आवडेल ते सांगा. पावभाजी, बिर्याणी, एनिथिंग यू वॉन्ट, काहीही सांगा, ते बनवेल. ओके, तोपर्यंत आपण थांबूयात, त्याला गार होऊन देऊयात, मग तुम्हाला मी दाखवते. आता इथे आपलं हे थोडंसं गार झालंय आणि थोडंसं गरम आहे, पण आता सारण झालंय, तर त्याच्यामुळं आपण ह्याचे लाडू बनवू. घ्यायचं थोडंसं, तुम्हाला किती लाडू बनवायचं आहे ना तेवढं सारण घ्यायचं. आता समजा मी एका हाताने दाखवते आता तुम्हाला. ठीक आहे, एवढा लाडू बनवायचा आहे मला, त्याच्यामुळे मी एवढं घेतलंय. आता आपण ह्याला फॉर्म करू, थोडंसं गोल गोल मटोल जाऊ. हे बघा, हा एक लाडू तयार झाला आपला. आपण इथं प्लेटमध्ये ठेवू आणि असेच अजून तयार करू आपण. झाले आपले लाडू तयार. आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते. असे लसलशीत झालेत. आणि हे बघा, एक मी खाऊन बघते. लगेच मागितला, म्हणलं काय दाखवते. मस्त टेस्टी झालेत, एकदम गोड पण आहे, त्याच्यात सगळे ड्रायफ्रुटचा मिक्सचर पण आहे आणि मस्त झालेत, यम्मी झालेत, खूप यम्मी. जर तुमच्या घरात कोण नसेल खात ना, माझ्या कोणाकोणाला ड्रायफ्रूट आवडतात, कोणाकोणाला नाही आवडत. जर तुमच्या घरात कोणाला आवडत नसेल ड्रायफ्रुट्स वगैरे, तर तुम्ही ड्रायफ्रुटचे लाडू बनवून त्याला खाऊ घालू शकतात, कारण हे माहीत नाही होत ते ड्रायफ्रुटचे, कारण एवढे टेस्टी लागतात. आणि प्लीज हंबल रिक्वेस्ट आहे की इलायची पावडर नका टाकू, कारण की मी मागच्या वेळेस ट्राय केली होती तर इलायची पावडर टाकली होती, पण ती एवढी टेस्टी लागली नाही आहे. त्याच्यामुळं हे टेस्टी लागतात, एकदम सिंपल सोबर 3-4 गोष्टींचंच बनलेलं आहे, पण खूप छान बनलेलं आहे. थांबा 2 मिनिटं, असेच थांबा. दादा दादा दादा, खा ना, खाऊन बघ कसे. छान आहे का? छान आहे नक्की. पण बघा, गुतला गुतला गुतला. जो आहे ना, ड्रायफ्रूटची पावडर नाही खात, ड्रायफ्रूट टेस्ट. ड्रायफ्रूटची पावडर नाही खात आणि त्या दुधात पण नाही खात. मग मी हे केले होते, मी ते सगळंच खाते, म्हणून आपली तब्येत अशी दांडगी आहे. पण टेस्टी झालेत खरंच, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि येस, मी डिस्क्रिप्शनमध्ये ऑब्विसली तुम्हाला सगळे काही इन्ग्रेडियंट्स देते, मी काय काय यूज केलं, किती मापात केलं. आणि खूप टेस्टी होतं, मस्ट ट्राय. मी म्हणजे आवर्जून सांगते, नक्की 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 ट्राय करा, खूप डिलिशियस लागतात आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहे. ज्यांना म्हणजे गुडघ्यांचे प्रॉब्लेम आहेत, हड्ड्यांचे प्रॉब्लेम आहेत, कॅल्शियमचे प्रॉब्लेम आहे, ज्यांना प्रोटीन पाहिजे, त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. सकाळ सकाळी फक्त एक लाडू खाल्ला आणि नाश्ता केला तरी भरपूर होऊन जातो. आणि तुम्ही कॅरी पण करू शकता फॉर लंच, फॉर असंच स्नॅक्स वाईज खायला, तरी पण चांगले. तर येस, कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच भेटत राहू मस्त मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.